गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत अँटीकोलिनर्जिक ड्रगचा. आपण पाहिलं होतं की पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्सलाच आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग असं म्हणतो, त्यालाच आपण अँटी मस्कुरेनिक ड्रग असं म्हणतो. आणि हे ड्रग्स मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. ऑल दीज ड्रग्स आर कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर्स ऑफ muscarinic receptor and they prevent the action of acetylcholine on muscarinic receptor. ॲट्रोपिन इज द प्रोटोटाइप ड्रग. तो आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे, त्याचे ऍक्शन डिस्कस केलेले आहेत मोस्ट ऑफ द. आणि त्यानंतर खूप सारे ड्रग्स मार्केटमध्ये ह्या ग्रुपमधले आले. त्या सर्व ड्रगला आपण ॲट्रोपिन सबस्टिट्यूट्स असंही म्हणतो. आणि ह्या ड्रगच्या ज्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आहेत त्यातल्या खूप साऱ्या ऍक्शन्स आपल्या डिस्कस झालेल्या आहेत. काही ऍक्शन्स बाकी आहेत ते आपण आता डिस्कस करणार आहोत. जस्ट एक मिनिट हा. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आपण काही डिस्कस केल्या होत्या. त्यात CNS रिलेटेड ऍक्शन्स मध्ये ॲट्रोपिन आणि हायोसिनचे ऍक्शन्स पाहिल्या होत्या. त्यामध्ये आपण दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहिले होते की हाऊ अँटीकोलिनर्जिक्स आर इफेक्टिव्ह इन मोशन सिकनेस अँड हाऊ अँटीकोलिनर्जिक्स आर इफेक्टिव्ह इन केस ऑफ पार्किन्सोनिझम. त्यानंतर ब्लड प्रेशर, नंतर बाकीच्या ज्या ऍक्शन्स आहेत त्या आपण डिस्कस केल्या होत्या ब्लड प्रेशर रिलेटेड. त्यानंतर आय रिलेटेड ऍक्शन्स आपण डिस्कस केलेल्या होत्या. आता बाकी ज्या ऍक्शन्स आहेत त्यात स्मूथ मसल रिलेटेड ऍक्शन्स आपण डिस्कस करणार आहोत. आणि आपल्याला अँटीकोलिनर्जिक ड्रगचे ऍक्शन्स काय असतील त्या समजण्यासाठी आपल्याला पहिले ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन स्मूथ मसलवर काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. आणि आपण पाहिलं होतं की ऍसिटिल कोलिन ऍक्ट्स ऑन M3 रिसेप्टर प्रेझेंट ऑन द स्मूथ मसल अँड रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल. Okay, and this results in colicky pain. Okay, so anticholinergic drug blocks this M3 receptor and prevent action of acetylcholine on M3 receptor, resulting in relaxation of the smooth muscles. So these drugs have antispasmodic property, and in various spasm, especially abdomen related spasm point of view, we use anticholinergic drug. So related with smooth muscle, you have to remember action on the gastrointestinal tract, action related with bladder, action related with bronchial smooth muscles. So all visceral smooth muscle that receive parasympathetic innervation are relaxed by atropine and atropine substitute. तर ॲट्रोपिन किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग स्मूथ मसल्स रिलॅक्स करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अँड ड्यू टू दिस रिझन वी यूज दिस ड्रग ॲज अ अँटी स्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू. GIT पॉइंट ऑफ व्ह्यू, you have to remember there is a relaxation of the smooth muscles of the GIT, and due to that there is decreased peristalsis and there is constriction of the sphincter, पायलोरी स्फिंक्टर, इलोस्पिकल स्फिंक्टर आणि एनल स्फिंक्टर. आपण पाहिलं होतं की ऍसिटिल कोलिन स्मूथ मसलचं GITच्या कॉन्ट्रॅक्शन करून पेरिस्टाल्सिस वाढवायचा आणि पायलोरी किलोसिकल अँड एनल स्फिंक्टर रिलॅक्स करायचा आणि त्यामुळं बॉवेल कंटेंट जे आहे ते बाहेर पडायचं, इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल. आता अँटीकोलिनरचे ड्रग दिले तर उलटी ऍक्शन येणार, स्मूथ मसल रिलॅक्स होणार आणि स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होणार आणि त्याच्यामुळं पेशंटला कॉन्स्टिपेशन ही डेव्हलप होऊ शकतं. सो कॉन्स्टिपेशन इज वन ऑफ द ॲडवर्स इफेक्ट ऑफ ॲट्रोपिन दॅट यू हॅव टू रिमेंबर. आणि स्मूथ मसल रिलॅक्स झाल्यामुळं काही ॲब्डोमिनल
पेन रिलेटेड कंडिशन मध्येही आपण हे ड्रग यूज करतो. टू रिलीव्ह स्पाझम, टू रिलीव्ह स्पाझमोटिक पेन पॉइंट ऑफ व्यू वी यूज दिस ड्रग. So peristalsis is suppressed, but that is incompletely suppressed because peristalsis depends on other things also. For example, now peristalsis point of view, you have to remember other neurotransmitter also involved in peristalsis, not only acetylcholine. So acetylcholine mediated smooth muscle relaxation occurs. So there is decreased peristalsis, but that is incomplete. Okay. तर आपल्याला सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं तर पेरिस्टाल्सिस कमी होते, डिक्रीज होते, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. Anticholinergic drug responsible for bronchodilation. There is a relaxation of the smooth muscles of the bronchi. And due to this reason, these anticholinergic drugs have role in various respiratory related conditions like COPD, asthma. Atropine is not preferred for this purpose. We preferred ipratropium bromide and tiotropium bromide. These are the drugs we preferred in COPD and asthma if we want to use anticholinergic drugs, because ipratropium bromide, tiotropium bromides have some advantages, and one of the advantage is these drugs we use by inhalational route. This drug we use by inhalational route. Next, action related with urinary bladder and ureter. Yes, relaxation of the ureter scene, relaxation of the detrusal muscle is there, and constriction of the sphincter occur. Due to that, there is urinary retention. Bladder capacity is increased. And due to this drug we can use hyperreflexia of the detrusal muscle in case of neurogenic bladder, in case of एन्युरेसिस. एन्युरेसिस म्हणजे रात्रीच्या वेळी लहान मुलं झोपेत लघवी करतात, त्याला आपण एन्युरेसिस असं म्हणतो. तर ते ट्रीट करण्यासाठी अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण देऊ शकतो. न्यूरोजेनिक ब्लॅडर असेल आणि डेट्रुझल हायपर रिफ्लेक्सिया असेल, त्यामुळं युरिनरी ब्लॅडर मध्ये प्रॉपरली स्टोअर होत नसेल, तर ब्लॅडरची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण डेट्रुझल मसल रिलॅक्स करणारे ड्रग देऊ शकतो आणि अँटीकोलिनर्जिक चांगल्या प्रकारे डेट्रुझल मसल रिलॅक्स करू शकतात. साईड इफेक्ट जर विचारात घेतला तर हे ड्रग ॲट्रोपिन किंवा अँटीकोलिनर्जिक ड्रग युरिनरी रिटेन्शन साईड इफेक्ट दाखवू शकतात. तर काही लोकांमध्ये अदर पर्पज साठी आपण यूज करतोय तर युरिनरी रिटेन्शन होऊ शकतं. तर स्मूथ मसल मध्ये जीआयटी वर काय ऍक्शन आहे, ब्लॅडर वर काय ऍक्शन आहे, ब्रोंकाय वर काय ऍक्शन आहे, हे आपण बघितले. ओके. अँड जे युटेरस आहे किंवा बिलेरी ट्रॅक्ट आहे त्याच्यावर यांचा इफेक्ट लेस मार्क आहे, सिग्निफिकंट नाही. जे ड्रग युटेराइन रिलॅक्सेशन पॉइंट ऑफ व्ह्यू वापरले जातात त्या ड्रगला आपण टोकोलायटिक्स ड्रग असं म्हणतो. टोकोलायटिक्स आर द युटेराइन रिलॅक्संट. ओके. त्यामध्ये जास्त करून बीटा 2 अगोनिस्ट आहेत, रिटोड्रिन लाईक ड्रग किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहेत, ते आपण यूज करतो. तर टोकोलायटिक्स आपण नंतर ज्यावेळेस ॲड्रेनर्जिक सिस्टीम येईल त्यात ते येईल. तर अँटीकोलिनर्जिक ड्रगला बिलियरी ट्रॅक किंवा युटेरसवर सिग्निफिकंट ऍक्शन नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर दिस इज अबाउट द स्मूथ मसल्स पॉइंट ऑफ व्ह्यू. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आपण स्मूथ मसलच्या डिस्कस केल्या. ग्लँड्स पॉइंट ऑफ व्ह्यू we have discussed on exocrine glands, M3 receptor present, and acetylcholine acts on M3 receptor and responsible for increased secretion from exocrine gland. We have discussed acetylcholine responsible for salivation, sweating, lacrimation, tracheobronchial secretion, and acid secretion from the
peptic parietal cell. So if we use anticholinergic drug, this drug will block M3 receptor, and this anticholinergic drug responsible for decreased secretion from all these exocrine glands. So there is decreased salivation, decreased lacrimation, Exactly. decreased sweating, decreased tracheobronchial secretion, and decreased acid secretion. So acid secretion is decreased. That's why anticholinergic drug we can use in the treatment of peptic ulcer. But nowadays we are not commonly using this drug in the management of peptic ulcer because because availability of better drug like proton pump inhibitor, H2 antagonist. So these are preferred nowadays. And due to decreased secretion from various glands, atropine-like drug responsible for some side effects that also we are going to discuss. So atropine decreases sweating, salivary secretion, tracheobronchial secretion, lacrimal secretion, and also acid secretion is decreased. So due to decreased salivation, it results in dryness of mouth. There is difficulty in talking, difficulty in swallowing. Due to decreased sweating, there is dryness of the skin. Due to decreased lacrimation, there is dryness of eyes. And tracheobronchial secretion also decreased by this drug. So this drug may responsible for mucosal plug formation. Due to decreased tracheobronchial secretion, mucus becomes thick and it results in formation of plug that may lead to obstruction. So that is the drawback of atropine. However, this decreased tracheobronchial secretion, which is mainly we can say seen with atropine, but chances are less with ipratropium bromide and tiotropium bromide. Due to that, this ipratropium bromide, tiotropium bromide responsible for bronchodilation with less chances of म्युकोजल प्लग फॉर्मेशन. ठीक आहे, तर आपण नंतर पाहणारच आहोत ते. तर याच्यावरून तुम्हाला साईड इफेक्ट पण लक्षात ठेवायचा आहे, याच्यावरून तुम्हाला युजेस पण लक्षात ठेवायचे. तर ॲट्रोपिन डिक्रीजेस ऍसिड सिक्रेशन, ऑल्सो डिक्रीज पेप्सिन अँड म्युकस इन द स्टमक. आणि ऍसिड सिक्रेशन कमी करत असल्यामुळे ॲट्रोपिन अँटीकोलिनर्जिक ड्रग ग्रुप अँट्रोपिन आणि अदर अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण पेप्टिक अल्सर मध्ये यूज करू शकतो. तर आता ॲट्रोपिन आपण यूज करत नाही कारण आपल्याला दुसरे ड्रग अवेलेबल आहे. तर त्यामध्ये प्रोपॅन्थेलिन आहे, ऑक्सिफिनोनियम आहे, पायरेन्झिफाईन आहे. ओके, तर हे ऍसिड सिक्रेशन कमी करण्यासाठी वापरतो आपण. आणि साइड इफेक्ट्स ग्लँड्स रिलेटेड ड्रायनेस ऑफ माउथ, difficulty in talking, difficulty in swallowing, dryness of eyes, dryness of skin, mucosal plug formation. These are the side effect of this drug. आता आपण हे पाहिलं आहे की बाईल प्रोडक्शन हे कोलिनर्जिक कंट्रोल मध्ये नाही, त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रग बाईल प्रोडक्शन अफेक्ट करत नाही किंवा बाईल सिक्रेशन अफेक्ट करत नाही, कारण तिथं कोलिनर्जिक कंट्रोल नाही, तर अँटीकोलिनर्जिक ड्रगचा एवढा सिग्निफिकंट इफेक्ट नसेल. तर हे झालं ग्लँड्स रिलेटेड. बॉडी टेम्परेचरवर काय परिणाम आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की ॲट्रोपिन रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज बॉडी टेम्परेचर. तर ॲट्रोपिन दिल्याने ॲट्रोपिन फिवर काही जणांमध्ये दिसतो, काही चिल्ड्रनमध्ये ॲट्रोपिन दिलं तर फिवर प्रोड्यूस होतो. तर फिवरचं रिझन काय आहे, तर ॲट्रोपिन decreases sweating, we have discussed. So due to decreased sweating, heat will not loss,
and heat remains in the body. So that results in rise in body temperature. So atropine at high dose responsible for rise in body temperature. So there are two reasons. One reason already मी डिस्कस केलंय की ॲट्रोपिन स्वेटिंग कमी करतं, स्वेटिंग कमी झाल्यामुळे हीट लॉस होत नाही आणि त्याचप्रमाणे टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर हायपोथॅलॅमस मधले जे आहेत ते ॲट्रोपिन स्टिम्युलेट करतं आणि त्या दोन्ही कारणांमुळं ॲट्रोपिन हायर डोसला फीवर प्रोड्यूस करतो, त्याला ॲट्रोपिन फीवर म्हणतात, इस्पेशली इन चिल्ड्रन. So children are highly susceptible for atropine fever. Children are highly susceptible for atropine fever. Atropine has local anesthetic action, especially on cornea. तर हे झाले फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ऑफ ॲट्रोपिन. तर पुढे पुढे आपण ऍक्शन्स बघितल्यात, तर एवढे डिटेल मध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही, पण ह्या ऍक्शन जर तुम्हाला डिटेल मध्ये समजल्या तर तुम्हाला युजेस लिहिता येईल, तुम्हाला ऍडव्हर्स इफेक्ट लिहिता येईल. तर मी तुम्हाला विचारलं की ॲट्रोपिनचे ऍडव्हर्स इफेक्ट काय. ओके, तर काय काय ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही सांगू शकता ॲट्रोपिनचे? ड्रायनेस सलायवेशन. ओके, ड्राय नाही, आता डिक्रीज सलायवेशन ही झाली ऍक्शन. सलायवेशन डिक्रीज झाल्यामुळे येस, दॅट ड्रायनेस ऑफ माउथ, डिफिकल्टी इन टॉकिंग, डिफिकल्टी इन स्वेलविंग, अजून ड्रायनेस ऑफ आईज, ड्रायनेस ऑफ आईज, ड्रायनेस ऑफ स्किन. ओके, जीआयटी रिलेटेड काय? टेम्परेचर, राईज इन बॉडी टेम्परेचर. ओके, आणि जीआयटी रिलेटेड काय ऍडव्हर्स इफेक्ट येईल? कॉन्स्टिपेशन, कॉन्स्टिपेशन. युरिनरी ब्लॅडर रिलेटेड रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन ऍक्शन झाली म्हणजे डेट्रोजल मसल रिलॅक्स झाले तर काय होईल, कोणता साइड इफेक्ट होऊ शकतो? युरिनरी रिटेन्शन. हार्ट रेट काय होईल? वाढेल. वाढेल. तो टॅकिकार्डिया. ओके, आणि आयवर काय होईल? मिड्रेसिस. ओके, आणि देर इज पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन. विजन इज फिक्स फॉर फार ऑब्जेक्ट, पण त्यामुळे जवळचं व्यवस्थित दिसणार नाही, त्याला आपण ब्लरिंग ऑफ विजन म्हणतो. ब्लरिंग ऑफ विजन म्हणजे तुम्हाला आता अँटीकोलिनर्जिक ड्रग किंवा ॲट्रोपिनचे साईड इफेक्ट समजले, कारण फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स डिटेलमध्ये डिस्कस झालेले आहे. लक्षात आलं? तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन डिस्कस डिटेल करण्याचा हेतूच असा आहे की त्यांनी आपले युजेस पण क्लिअर होता आणि ऍडव्हर्स इफेक्ट. आता युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर हे ड्रग कुठं देऊ शकतं? अँटीकोलिनर्जिक ड्रग कॉन्स्टिपेशन नाही, कॉन्स्टिपेशन तर प्रोड्यूस करेल तो साईड. येस येस, युजेस भरपूर आहेत, त्याचे ऍक्शन्स बघा. Cramps in तो जर intestinal cramps, येस, इंटेस्टायनल क्रॅम्प्स म्हणजे ऍब्डोमिनल irritable bowels, स्पाझमोटिक पेन. स्पाझमोडिक. ओके, अजून काय यूज सांगू शकता या सर्व ड्रग मध्ये? ऑलरेडी ऍक्शन्स वरून सांगायचे तुम्हाला. bronchodilatations, ब्रांकोडायलिटेशन ऍक्शन आहे तर यूज कुठं असणार? COPD, asthma, सीओपीडी अस्थमा. तर युजेस मध्ये आपल्याला सीओपीडी अस्थमा मेन्शन करणं गरजेचं आहे, ब्रॉन्कोडायलिटेशन मुळे यूज करतो. ओके, अजून काही युजेस? ब्रॅडिकार्डिया, ब्रॅडिकार्डियामध्ये आपण यूज करू शकतो. तर पेशंट समजा ब्रॅडिकार्डियामध्ये गेला तर इमर्जन्सी ट्रे मध्ये ॲट्रोपिन पाहिजे, मी तुम्हाला सांगितलं होतं आयसीयू मध्ये ॲट्रोपिन लागतं. सडनली ब्रॅडीमध्ये गेला तर आपल्याला हार्ट रेट वाढवायचा असेल तर ॲट्रोपिन द्या तुम्ही, हार्ट रेट वाढेल. ओके, अजून काही यूज? In enuresis cases, pediatric use. हा, एन्युरेसिस पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. ओके, किंवा डेट्रोजल हायपर रिफ्लेक्सिया, न्यूरोजेनिक ब्लॅडर असेल त्यामध्ये आपण यूज करू शकतो. क्लिअर? ठीक आहे. ओके, एक्सेसिव्ह सलायवेशन, एक्सेसिव्ह सलायवेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ओके, यूज करू शकतो. पार्किन्सोनिझमच्या OPP poisoning. कोणता? OPP poisoning. येस, व्हेरी गुड. मेन यूज राहिलाच होता, ओपीपी पॉइझनिंग आहे. व्हेरी गुड.
आणि CNS रिलेटेड 2 युजेस आपण डिस्कस केले ना, ॲट्रोपिन, हायोसिन कुठे मॉर्फिन पॉइझनिंग मध्ये पण सर ओपिओइड कोणत्या पॉइझनिंग मध्ये? मॉर्फिन नाही, OPP पॉइझनिंग मध्ये आपण यूज करतो. ठीक आहे, ॲट्रोपिन. अजून कोणता पॉइझनिंग? मॉर्फिन. ओपिओइड सर, ओपिओइड मॉर्फिन ग्रुप. नाही, मॉर्फिन ग्रुपला नॅलोक्झेन देतो आपण. ओके. ठीक आहे. दोन्ही पॉइझनिंग मध्ये प्युपिल साईज कमी होते. मेजॉरिटी पॉइझनिंग मध्ये प्युपिल साईज वाढते. तर ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग किंवा ओपाइड पॉइझनिंग असेल तर प्युपिल साईज कमी होते, मिओसिस असतं. ठीक आहे, तर पण ट्रीटमेंट वेगळी आहे. ठीक आहे. आणि हायोसिन आपण कुठं यूज करतो? हायोसिन किंवा प्रोमिथॅझाईन आपण म्हणलो होतो, तसंच हायोसिन पण आपण यूज करू शकतो त्या कंडिशन मध्ये. CNS रिलेटेड मोशन सिकनेस आपण बघितलं होतं, आठवत आहे? हो. आणि अजून एक CNS आपण बघितलं होतं, बेसल गँगलियामध्ये अँटीकोलिनर्जिक ऍक्शन कशासाठी महत्वाची, कोणत्या डिसीजचे सिम्पटम्स कंट्रोल करायला? पार्किन्सोनिझम. पार्किन्सोनिझम. तर बा फार्मेकोलॉजिकल ऍक्शन आठवायचे, CNS मध्ये काय ऍक्शन्स आहे, मग काय होतं, त्याच्यावरून तुम्हाला समजा आता ब्रॉन्क काय आहे, GIT आहे, त्यानुसार युजेस लक्षात राहणार आहे. युजेस पाठ करून लक्षात राहणार नाही, अप्लाय केलं तर जास्त यूज लक्षात राहणार. ठीक आहे. आता त्यानंतर आपण युजेस वाचताना बाकी डिटेलमध्ये बाकीचे ऍडिशनल काय गोष्टी आहेत ते पाहूया, पण एक रफ आयडिया तुम्हाला लक्षात आली युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. तर एक रफ आयडिया जर लक्षात आली तर तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. ऍसिड सिक्रेशन ते कमी करतात, मग कुठे यूज करू शकतो आपण? पेप्टिक पेप्टिक अल्सर. अल्सर. ठीक आहे. तर पहा, त्याच्यावरून म्हणजे युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट हे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन क्लिअर झाल्या की आपण अजून जास्त चांगल्या प्रकारे. आता आय मध्ये तुम्ही सांगितलं होतं, मी सांगितलं की हे ड्रग मिड्रायसिस करता, हे ड्रग सायक्लोप्लेजिया करता. बरोबर आहे. तर मिड्रायसिस आणि सायक्लोप्लेजिया हे कोणत्या कंडिशन, कोणत्या टेस्टिंग साठी लागतं? रिफ्रॅक्टरी रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग. तो यूज आपला मिस झाला होता. बरोबर, रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण आयचे इन्फेक्शन्स होतात, म्हणजे वेगवेगळे इन्फेक्शन आय मध्ये होऊ शकतात, त्यामध्ये केराटायटिस आहे, कॉर्नियाचं इन्फेक्शन, आयरायटिस आहे, आयरिडोसायक्लायटिस आहे, युव्हीआयटिस आहे. तर ह्या इन्फेक्शन मध्ये ना, तर यामध्ये जे आय रिलेटेड मसल्स आहेत त्यांचं थोडं स्पाझम झालेलं असतं आणि थोडा पेन असतो पेशंटला. तर आपण हे अँटीकोलिनर्जिक ड्रॉप ह्या पेशंटमध्येही देऊ शकतो, जेणेकरून आय मसलचं स्पाझम थोडं कमी होईल आणि यांना लोकल अॅनेस्थेटिक ऍक्शन पण आहे आणि त्यामुळं जे पेन आहे ते कमी होईल आणि आयला रेस्ट मिळेल. तर आय रिलेटेड मध्ये आपण डायग्नोस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग साठी यूज करतो आणि थेराप्युटिक पॉइंट ऑफ व्ह्यू काही इन्फेक्शन मध्ये आपण हे ड्रग देऊन आयचं मसलचे स्पाझम कमी करतो आणि त्यामुळे आईला रेस्ट मिळते. तर आयरायटिस, आयरिडोसायक्लायटिस, केराटायटिस याच्यामध्येही आपण यूज करतो. तर पहा, भरपूर सारे युजेस आहे. फक्त एक्झाम मध्ये हे अप्लाय केलं तर लक्षात राहणार आहे, किंवा 2-4 दिवस झाले तुमचं वाचली सिस्टीम, आठवायचा प्रयत्न करायचा. जर आज वाचलं आणि तुम्ही 5 महिन्यांनी परत काढलं तर ते आठवणार नाहीये. ठीक आहे. तर रिव्हिजन इज द की. आता इंडिव्हिज्युअल ड्रग तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू ब्रीफ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण लास्ट पार्टला युजेस कडे वळणार आहोत. आता क्वाटर्नरी कंपाऊंडच्या पण प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. जस्ट आता आपण बघितलंय की काही अँटीकोलिनर्जिक ड्रग हे क्वाटर्नरी कंपाऊंड आहेत, काही टर्शरी कंपाऊंड आहेत. तर क्वाटर्नरी कंपाऊंड हे लिपिड इनसोल्युबल असतात, त्यामुळे ओरल ऍब्सॉर्प्शन त्यांचं पुअर असतं, पुअर पेनिट्रेशन इन द ब्रेन असतं, पुअर पेनिट्रेशन इन द आय असतं.
आणि इलिमिनेशन क्वाटर्नरी कंपाऊंडचा स्लो असतो, त्यामुळे क्वाटर्नरी कंपाऊंड जनरली लॉंगर ऍक्टिंग असतात. आणि इस्पेशली अँटीकोलिनर्जिक ड्रग जे आहे हे कोणते रिसेप्टर ब्लॉक करतात? मस्कुरेनिक रिसेप्टर, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण काही क्वाटर्नरी कंपाऊंडला निकोटिनिक ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळं गँगलियावरचे निकोटिनिक रिसेप्टर ब्लॉक होऊ शकतात. स्केलेटल मसलवरचे एनएम रिसेप्टर क्वाटर्नरी कंपाऊंड ब्लॉक करू शकतात, पण काही यांना ती प्रॉपर्टी नाही. लक्षात ठेवली तरी चालू शकते, कारण कन्फ्युजन वाढतं आणि त्याच्यामुळे पोस्चरल हायपोटेन्शन, इम्पोर्टन्स हे ऍडव्हर्स इफेक्ट येऊ शकतात. तर एनएन आणि एनएम ब्लॉकिंग प्रॉपर्टी काही क्वाटर्नरी कंपाऊंडला ऍडिशनल आहे. आता बाकीचे जे ड्रग आहेत ऍट्रोपिन सोडून, त्याच्याविषयी थोडं आपण जाणून घेणार आहोत. एक्झाम मध्ये हे कोणीही तुम्हाला विचारणार नाही, फक्त जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू. ऍट्रोपिन, आता हे अँटीकोलिनर्जिक इंडिव्हिज्युअल ड्रगचे आपण पॉइंट्स पाहतोय. जर ऍट्रोपिनचा विचार केला तर ऍट्रोपिन सल्फेट जो आहे तो आपण इंट्रामस्क्युलर किंवा आय व्ही यूज करतो. त्याचप्रमाणे टॉपिकल 1 to 2% टॉपिकली आपण यूज करू शकतो. आय ड्रॉप्स अवेलेबल आहे 1 to 2%. 5% आय ऑइंटमेंट मध्ये पण आहे. आणि इंजेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू 0.6 mg/ml इंजेक्शन ही ॲट्रोपिन सल्फेटचं अवेलेबल आहे. तर हे ब्रँड नेम तुम्हाला सर्वांना माहीतच असतील. ओके, तर ॲट्रोपिन सल्फेट 0.6 mg/ml ह्या स्ट्रेन मध्ये अवेलेबल आहे. 1% आय ड्रॉप मध्ये आहे, 2%, 5% ऑइंटमेंट पण अवेलेबल आहे. हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आणि हायोसिन हायड्रोब्रोमाइड असे दोन वेगळे ड्रग्ज आहे. हायोसिन हायड्रोब्रोमाइड हे आपण म्हणजे हे नॅचरल कंपाऊंड आहेत. सेमी सिंथेटिक हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आहे. तर हायोसिन हायड्रोब्रोमाइड ह्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टीमुळं हा ड्रग ओमेटिंग मध्ये यूज केला जातो, त्यामध्ये मोशन सिकनेस मध्ये यूज केला जातो. त्याचप्रमाणे अँटीकोलिनर्जिक्स आर सेफर इन मॉर्निंग सिकनेस ऑल्सो. व्हॉट इज मॉर्निंग सिकनेस? Nausea during pregnancy. प्रेग्नन्सी, नॉशो ओमेटिंग. तर त्यामध्ये कोणते ड्रग तुम्ही यूज करतात? काही आयडिया? Doxylamine. व्हेरी गुड. डॉक्झिलॅमाइन आपण यूज करतो. त्याचप्रमाणे डायसायक्लोमाइन पण सेफ आहे. ओके, तर डॉक्झिलॅमाइन, डॉक्झिनेट टॅबलेट पॉप्युलर आहे. ओके, आणि काही गायनेकोलॉजिस्ट आता काही नवीन ड्रग पण यूज करतात. अजून कोणत्या ड्रगचा यूज पाहिला अँटी प्रेग्नन्सी मध्ये ओमेटिंग प्रिव्हेंट करायला? डोरानवो नावाचं आहे. कोणता? डोरानवो ऑनडेन्सेट्रॉन. ओंडेनसेट्रॉन. हा, तर काही गायनेकोलॉजिस्ट ओंडेन पण देतात. ओके, पण अजून डॉक्झिला B6. कोणता? डॉक्झिला B6. Is doxylamine with B6 ओके, vitamin B6. व्हिटॅमिन B6 आणि डॉक्झिलॅमाइन विथ B6 आहे. ते तर सेफ आहेच, पण जर काय म्हणता येईल की ऑफ लेबल आपण त्याचा यूज नॉशिया ओमेटिंग ऑफ प्रेग्नन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू ओंडेनसेट्रॉनचा यूज करतात काही हे. तर ॲज पर बुक मध्ये मेन्शन नाहीये, पण गायनेकोलॉजिस्ट यूज करतात. ओके, तर तो ऑफ लेबल असं म्हणू शकतो आपण. ओके, तर डॉक्झिलॅमाइन आणि व्हिटॅमिन B6 पहिले ट्राय करतो. ते जर फेल झालं तर मग आपण यूज करू शकतो. त्याचप्रमाणे डायसायक्लोमाइन पण सेफ आहे. डायसायक्लोमाइन अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. ओके, आपण बघितलं इथे डायसायक्लोमाइन क्लासिफिकेशन मध्ये. आणि हायोसिन हायड्रोब्रोमाइड पण आपण यूज करू शकतो. ट्रान्सडर्मल पॅच पण काही कंट्रीमध्ये अवेलेबल आहे. तर मोशन सिकनेस साठी आपण हे यूज करू शकतो, ट्रान्सडर्मल पॅच. त्याचप्रमाणे
हे ड्रग हायोसिन हायड्रोब्रोमाइड मॉर्निंग सिकनेस साठीही आपण यूज करू शकतो. हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड सर्वांनाच माहित आहे. हा ड्रग बस्कोपॅन नावाचा जो ब्रँड नेम आहे त्यात 10 मिलीग्रॅम टॅबलेट किंवा इंजेक्शन 20 मिलीग्राम पर ml मध्ये अवेलेबल आहे. आणि स्पाझमोटिक पेन मध्ये आपण ते जास्त यूज करतो. इस्पेशली गॅस्ट्रोइंटेस्टायनल इसोफेजल स्पास्टिक कंडिशन्स असेल तर त्याचा यूज चांगल्या प्रकारे होतो. 20 ते 40 mg डोस आहे. आपण ते ओरली यूज करू शकतो, इंट्रामस्क्युलरली यूज करू शकतो, सबक्युटेनियसली यूज करू शकतो, IV यूज करू शकतो. तर ॲट्रोपिन पेक्षा लॉंगर ऍक्टिंग आहे आणि इट इज लेस पोटेंट दॅन ॲट्रोपिन, म्हणजे याचा डोस जास्त लागतो. लेस पोटेंट म्हणजे डोस थोडा जास्त लागतो, परंतु ऍडव्हान्टेज लॉंगर ऍक्टिंग आहे. तर तुम्हाला सर्वांना हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड माहित आहे. ठीक आहे. आता हे इंडिव्हिज्युअल ड्रग जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करतोय. बस्कोपॅन प्लेन अवेलेबल आहे, बस्कोपॅन प्लस म्हणजे आता बस्कोपॅन मध्ये काय आहे, हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आहे ना. होय येस. ओके. हम्म. कारण स्ट्रेंथ ब्रँड नेम मध्ये थोडं हे होऊन जातं. तेच हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड. Yes. ओके ओके ओके. सर बुस्कोपॅन आणि डॉट्रावेरिन याच्यात दोन्ही ऍक्शन स्मूथ मसलवर वेगळे आहेत का? हो, ते आता पुढे येणारच आहे. तुमचा जो क्वेश्चन आहे ना हा. तो त्याचं उत्तर पुढे येणारच आहे. आपण आता हो. डिस्कस करत आहोत. ओके. हा. प्रोटीन म्हणून एक आहे. हो येस. डॉटेवेरॉन. हो. तर आता बस्कोपॅन प्लस, ओके, तर याच्यामध्ये हायोसिन ब्युटिल ब्रोमाइड आणि पॅरासिटामॉल कॉम्बिनेशन असतं. ओके. तर बस्कोपॅन प्लस पण अवेलेबल आहे विथ पॅरासिटामॉल जस्ट. ओके, ठीक आहे. तर ते तुमचं जे आहे ना ड्रोटाव्हिरिन, ते आपण याच्या पुढे येणार आहे. त्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी नाही, पण ते स्मूथ मसल रिलॅक्स करतं आणि अँटी स्पाझमोटिक म्हणून तो यूज होतो. त्याचं काय कारण आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट 1-2 स्लाइड नंतर सांगतो. ओके. आता इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड ऐकलेत नावं तुम्ही? Yes. ओके. कुठे यूज केलेत तुम्ही? Asthma. अस्थमा. तर अस्थमामध्ये जर ब्रॉन्कोडायलेटर यूज करायचे असतील आपल्याला, ठीक आहे, तर अस्थमामध्ये ब्रॉन्कोडायलेटर पॉइंट ऑफ व्ह्यू द बेस्ट मेडिकेशन जर विचारलं तर ते बीटा-2 अगोनिस्टिक ड्रग आहे. त्याला सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स असंही म्हणतात. त्यामध्ये साल्ब्युटामॉल हा ड्रग येतो, साल्मेट्रॉल येतो, ओके, बांबुटेरॉल येतो, फार्मोटेरॉल येतो. तर ते बीटा-2 अगोनिस्ट अस्थमामध्ये आपण प्रेफर्ड करतो. आता साल्ब्युटामॉल पण ब्रॉन्कोडायलेटर आहे, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड पण ब्रॉन्कोडायलेटर आहे. तर अस्थमामध्ये आपण साल्ब्युटामॉल का प्रेफर करतो ओव्हर इप्राट्रोपियम टायोट्रोपियम? कारण ऑनसेट ऑफ ऍक्शन साल्ब्युटामॉलचं क्विक आहे, फास्ट आहे ऍज कम्पेअर टू इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड. तर ऍक्यूट अटॅक जर असेल अस्थमाचा तर साल्ब्युटामॉल इज द बेस्ट. ओके. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड राउंड द क्लॉक प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करू शकतो. सो अलॉंग विथ साल्मेट्रॉल इप्राट्रोपियम ब्रोमाइड कॉम्बिनेशन हे आपण यूज करू शकतो. तर अस्थमा पॉइंट ऑफ व्ह्यू या ग्रुप पेक्षा जास्त प्रेफर्ड ग्रुप हा बीटा-2 अगोनिस्ट आहे इन अक्यूट अटॅक ऑफ अस्थमा. जे COPD चे पेशंट असतात किंवा अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिसचे पेशंट असतात, तर COPD मध्ये पॅथोफिजिओलॉजीमध्ये कोलिनर्जिक सिस्टीमचा रोल आहे. त्यामुळे अँटीकोलिनर्जिक ड्रग
आपण ट्रीटमेंटमध्ये यूज केल्यावर चांगल्या प्रकारे फरक पडतो, म्हणून सीओपीडीच्या पेशंटमध्ये आपण अँटीकोलिनर्जिक प्रेफर्ड करतो अस्थमापेक्षा. लक्षात आलं? लक्षात आलं हे? तर आता तुम्ही जास्त कोणता यूज करतात? साल्ब्युटामॉल यूज करता का इप्राट्रोपियम ब्रोमाइड? Salbutamol. साल्ब्युटामॉल करतात. ठीक आहे, ओके. तर आता अस्थमामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इप्राट्रोपियम ब्रोमाइड कसं यूज करता मग तुम्ही? Combination. Inhalation. हा, नेबुलायझेशन आहे Inhaler. किंवा त्याचा मीटर डोस इनहेलर आहे, रोटा इनहेलर आहे, पण अस्थमाच्या पेशंटमध्ये कधी यूज केला जातो असं मी विचारतोय. क्रोनिक अस्थमा. क्रोनिक अस्थमा असेल तर ओके. तर मग ते मेन काय आहे की त्यांचं ऑनसेट स्लो आहे पण ड्युरेशन ऑफ ऍक्शन लॉंग आहे, त्यामुळे रॅपिड सिम्टमॅटिक रिलीफ अॅक्यूट अटॅक मध्ये त्यांचं एवढं चांगला रिझल्ट येत नाही, परंतु राऊंड द क्लॉक तुम्हाला ब्रॉन्को डायलेटेशन पाहिजे असेल प्रोफेलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू, तर आपण इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड यूज करू शकतो. आता ॲट्रोपिनचा यूज कधी बघितलाय का तुम्ही अस्थमामध्ये, Nice. सीओपीडी मध्ये? नाही. मग आता ॲट्रोपिन पण अँटीकोलिनर्जिक आहे ना, बरोबर आहे? तर त्याचे रिझन काय आहे? इप्राट्रोपियम, टायोट्रोपियम वी कॅन यूज बाय इनहेलेशनल रूट. ॲट्रोपिन इज नॉट अवेलेबल फॉर इनहेलेशनल रूट. म्हणजे इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड तुम्ही नेबुलायझेशनने देऊ शकतात, मीटर डोस इनहेलर जो पंप आहे त्याने देऊ शकतात, किंवा रोटा हेलरने देऊ शकतात, बरोबर आहे? पण ॲट्रोपिन आपण इनहेलेशनल रूटने देऊ शकत नाही. आता एवढं एक पॉइंट तरी तुमच्या लक्षात पाहिजे, बाकीचे दोन लक्षात ठेवायला अवघड आहे. ओके. आता रेस्पिरेटरी रिलेटेड ॲट्रोपिन M3 रिसेप्टरवर M3 रिसेप्टर ब्लॉक करून ब्रॉन्को डायलेटेशन करतो, पण त्याचबरोबर तो जे ट्रकिओब्रोंकियल ग्लँड्स आहे तिथले M3 रिसेप्टर ब्लॉक करून ट्रकिओब्रोंकियल सिक्रिशनही कमी करतो, आपण ते पाहिलेलं आहे. म्हणजेच ब्रॉन्काय रिलेटेड ॲट्रोपिनची ऍक्शन स्मूथ मसल्स ऑफ द ब्रॉन्कायवर आहे, ब्रॉन्को डायलेटेशन होतं, स्मूथ मसल रिलॅक्स होऊन. अस्थमा सीओपीडी मध्ये तो बेनिफिशियल इफेक्ट आहे, परंतु त्याचबरोबर ॲट्रोपिन ट्रकिओब्रोंकियल ग्लँड्स वरचे M3 रिसेप्टर ब्लॉक करून ट्रकिओब्रोंकियल सिक्रिशन काय करतो? कमी करतो. आणि ते सिक्रिशन जर कमी झाले तर जे रेस्पिरेटरी ट्रॅक मधला म्युकस असतो तो पातळ राहणार नाही, तो थिक होईल, कारण ट्रकिओब्रोंकियल सिक्रेशन कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळं ब्लॉक तयार होतं, त्याला म्युकोजल प्लग असं म्हणतात, आणि दॅट इज द ड्रॉबॅक ऑफ ॲट्रोपिन. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड हे सिलेक्टिव्हली ब्रॉन्काय स्मूथ मसल वरचे M3 रिसेप्टर ब्लॉक करतात, त्याच्यामुळं ब्रॉन्को डायलेटेशन होतं, पण ते ट्रकिओब्रोंकियल सिक्रेशन कमी करत नाही, ट्रकिओब्रोंकियल ग्लँड वरचे M3 रिसेप्टर ब्लॉक करत नाही. त्याच्यामुळं इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड बरोबर म्युकोजल प्लग फॉर्मेशनची रिस्क कमी असते. ओके, तर हा दुसरा ऍडव्हान्टेज झाला. आणि तिसरा ऍडव्हान्टेज, ॲट्रोपिन, जस्ट एक मिनिट, कोणाच तरी मायक्रोफोन चालू आहे. ठीक आहे, तर ॲट्रोपिन, तिसरा ड्रॉबॅक ॲट्रोपिनचा असा आहे की ॲट्रोपिन म्युकोसिलियरी क्लिअरन्स कमी करतो. म्हणजे जे रेस्पिरेटरी ट्रॅक मधलं सिक्रेशन असतं तर म्युकोसिलियरी क्लिअरन्सनी ते बाहेर पडतं, बरोबर आहे? ॲट्रोपिन म्युकोसिलियरी क्लिअरन्स कमी करतो, डिप्रेस करतो, त्याच्यामुळं जे रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये म्युकस असतो तो बाहेर व्यवस्थित पडत नाही. अँड इप्राट्रोपियम, टायोट्रोपियम ब्रोमाइड हे म्युकोसिलियरी क्लिअरन्स सप्रेस करत नाही, त्याच्यामुळं म्युकोसिलियरी क्लिअरन्स सप्रेस न झाल्यामुळं
रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जे पण सिक्रेशन होतात ते बाहेर पडू शकतात आणि त्याच्यामुळं आपण ॲट्रोपिनच्या ऐवजी इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड, COPD अस्थमाच्या पेशंटमध्ये प्रेफर करतो. आता जर आपण बीटा 2 अगोनिस्ट आणि इप्राट्रोपियम ब्रोमाइड कॉम्बिनेशन मध्ये दिले तर काय होईल? बीटा 2 अगोनिस्ट कोणता आहे? साल्ब्युटामॉल. तर नेबुलायझेशननी साल्ब्युटामॉल आणि इप्राट्रोपियम ब्रोमाइड एकत्र दिलाय तुम्ही कधी? साल्ब्युटामॉल हो सर. दिले. तर साल्ब्युटामॉल आणि इप्राट्रोपियम ब्रोमाइड एकत्र देण्याचे फायदे आहेत का नाही? तर त्याचे आन्सर आहेत हो, कारण हे दोन्ही ड्रग हे वेगवेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात. साल्ब्युटामॉल पण ब्रॉन्कोडायलेटेशन करतो, इप्राट्रोपियम पण ब्रॉन्कोडायलेटेशन करतो. साल्ब्युटामॉल कशावर ऍक्ट होतो? बीटा 2 रिसेप्टरवर आणि सायक्लिक AMP ची लेवल वाढवतो आणि स्मूथ मसल रिलॅक्स करतो, ब्रॉन्कोडायलेटेशन होतं. आणि इप्राट्रोपियम काय करतं? M3 रिसेप्टर ब्लॉक करून ब्रॉन्कोडायलेटेशन करतं. बोथ ऍक्ट बाय डिफरंट मेकॅनिझम. बरोबर आहे. मग एकत्र दिल्याचा फायदा होऊ शकतो का नाही? कारण मेकॅनिझम वेगळी आहे दोघांची. बरोबर. आणि चांगल्या प्रकारे ब्रॉन्कोडायलेटेशन होईल का नाही? येस. प्लस आता पुढचा पार्ट पण फार महत्वाचा आहे. आता ब्रॉन्कायचा जर विचार केला, ओके, तर ह्या दोन्ही ड्रगची ऍक्शन पुढं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. दोन्ही ब्रॉन्कोडायलेटेशन करतात हे कळलं. दोन्हीही वेगवेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट करतात ते तुम्हाला कळलेलं आहे. ओके. तर ह्या ब्रॉन्कायमध्ये हे जे मी आता हायलाइट करतो आहे हे लार्जर एअरवे आहे. ओके. हे जे ब्ल्यू याने हायलाइट केलं आहे ते कोणते एअरवे? लार्जर एअरवे. आणि जे पेरिफेरीचे एअरवे असतात, ओके, ते स्मॉलर एअरवे असतात. ओके. जे पेरिफेरी ऑफ द लंग्स असतात हे कोणते एअरवेज आहे? स्मॉलर एअरवेज. ओके. लक्षात आलं? लक्षात आलं? म्हणजे ब्रॉन्काय मध्ये लार्जर एअरवे आणि स्मॉलर एअरवे असे दोन पार्ट आपण पाडलेले आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग्स especially responsible for bronchodilation of larger airways. अँटीकोलिनर्जिक ड्रग कोणत्या एअरवेला डायलेट करतात? लार्ज. And Larger beta 2 agonist mainly responsible for dilatation of smaller airways. मग हे दोन्ही ड्रग एकत्र दिल्याने लार्जर एअरवे पण डायलेट होतील आणि स्मॉलर एअरवे पण डायलेट होईल. लक्षात आलं? येस. ओके. तर हा एक कॉम्बिनेशनचा फायदा आहे. स्टॅटस अस्थमॅटिकचा जो पेशंट असतो ना त्याच्यामध्ये सिव्हिअर ब्रॉन्कियल अस्थमा असतं, परत परत अटॅक येतो, 2 अटॅकच्या मध्ये रिलॅक्सेशन नसतं. अशा पेशंटमध्ये कधी कधी समजा बीटा 2 अगोनिस्ट आपण अलोन दिलं ना तर ते पेरिफेरल साईट पर्यंत इनहेलेशनल रूटनी पोहोचत नाही, कारण लार्जर एअरवी पण चांगल्या प्रकारे कॉन्स्ट्रिक्ट झालेला असतो. मग जर आपण कॉम्बिनेशन दिलं तर अँटीकोलिनर्जिक लार्जर एअरवे डायलेट करतील आणि त्याच्यामुळं हा जो साल्ब्युटामॉल आहे तो चांगल्या प्रकारे लार्जर एअरवे मधून ट्रॅव्हल होऊन पुढे जाऊ शकतो स्मॉलर एअरवे पर्यंत आणि स्मॉलर एअरवे डायलेट करू शकतो. म्हणजे स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये हे कॉम्बिनेशन आपण नेबुलायझेशननी दिलंच पाहिजे. लक्षात आलं? येस. ओके. तर ह्या दोन्ही ग्रुपचं थोडं डिटेलमध्ये आपण डिस्कस केलंय. तर आपण ॲट्रोपिन पेक्षा इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड यूज करतो. ते इनहेलेशनल रूटने अवेलेबल आहेत. प्लस ते म्युकोस प्लग फॉर्मेशन करत नाही आणि ते म्युकोसिलरी क्लिअरन्स पण कमी करत नाही.
ते त्यांचे ऍडव्हान्टेज आहे. त्यामुळे ऍट्रोपिन पेक्षा इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड आपण प्रेफर्ड करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की अस्थमापेक्षा सीओपीडी मध्ये हे ड्रग जास्त उपयुक्त आहे, कारण पॅथोफिजिओलॉजीचा जर विचार केला तर कोलिनर्जिक किंवा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचं इन्व्हॉल्वमेंट सीओपीडीच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये जास्त आहे, आणि त्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचा रोल जास्त असल्यामुळं आपण सीओपीडी मध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमला ब्लॉक करणारे ड्रग दिले तर चांगले उपयुक्त ठरू शकतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं. इनहेलेशनली ड्रग दिलं तर काही साईड इफेक्ट होतात, त्यात ड्रायनेस ऑफ माउथ, इचिंग सेन्सेशन, कफ, बॅड टेस्ट ह्या गोष्टी दिसून येतात. तर इप्राट्रोपियम ब्रोमाइड आपण इनहेलेशनली देतो, टायोट्रोपियम ब्रोमाइड आपण इनहेलेशनली देतो. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, लिओसाल्बिटामॉल हे इनहेलर पण अवेलेबल आहे, मीटर डोस इनहेलर. त्याचं डिओलिन नाव आहे. डिओलिनचे नेबुलायझेशन साठी पण डिओलिन अवेलेबल आहे, डिओलिन रेस्प्युल्स अवेलेबल आहे. त्यात आपण हे याला आपण रेस्प्युल्स म्हणतो, बरोबर आहे. त्यामध्ये डिओलिन मध्ये दोन आहे, डिओलिन, लिओसाल्ब्युटामॉल आणि इप्राट्रोपियम ब्रोमाइड. तर साल्ब्युटामॉलचा नेक्स्ट व्हर्जन आपण म्हणू शकतो लिओसाल्ब्युटामॉल आहे. ओके, तर साल्ब्युटामॉल पासूनच तो ऑप्टेन केलेला आहे, लिओसाल्ब्युटामॉल. ओके, लिओसाल्ब्युटामॉल तर लिओ रोटेटरी फॉर्म आहे. तर त्याचा ऍडव्हान्टेज असा असतो की इव्हन कमी स्ट्रेंथ मध्येही ते इफेक्टिव्ह असतात. ओके, टायोट्रोपियम पण अवेलेबल आहे इनहेलेशनल रूटनी. ओके ओके, आता बाकीचे ड्रग आहेत, प्रोपॅन्थिलिन, ऑक्सिफिनोनियम, क्लिडिनियम, सायमेट्रोपियम ब्रोमाइड हे क्वाटर्नरी कंपाऊंड्स आहेत आणि त्यांना अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक प्रॉपर्टी आहे. त्यामुळं हे ड्रग्स आपण पुढे यूज करू शकतो, तर स्पाझमोटिक कंडिशन मध्ये आणि पेप्टिक अल्सर मध्ये. मग स्पाझमोटिक कंडिशन म्हणजे कोलिकी ॲब्डोमिनल पेन, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, अल्सर, पेप्टिक अल्सर मध्ये आपण यूज करू शकतो, गॅस्ट्रायटिस मध्ये यूज करू शकतो, ऍसिड सिक्रेशन ॲबनॉर्मल असेल, डिस्पेप्सिया, त्यात यूज करू शकतो. तर डिटेल मध्ये त्याचं काही लक्षात ठेवायची गरज नाही. यापैकी कोणतं ड्रग यूज केलं जातं का क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये? नाही आयडिया. सायमेट्रोपियम ब्रोमाइड वगैरे आहे यूज काही? क्लिडिनियम, क्लिडिनियम यूज होतं. पुढे यूज होतं. नॉर्मॅक्झिन टॅबलेट मध्ये आहे. ओके, कोणते टॅबलेट आहे पॉप्युलर, त्याचं ब्रँड नेम काही? नॉर्मॅक्झिन टॅबलेट. नॉर्मॅक्झिन हेच कॉम्बिनेशन. हेच कॉम्बिनेशन आहे. ऍबडोमेन पेन साठी, स्पाझमोटिक पेन, ओके डायसायक्लोमाइन प्लस इंडियम प्रोडम. ओके ओके, तर जनरली आपण हे कॉम्बिनेशन जे आहे, ओके, यामध्ये आता सीबीसेक आहे जे मी दाखवलं आहे, आणि तुम्ही जे नॉर्मॅक्सिन म्हणता आहे त्यामध्ये पण क्लिडिनियम ब्रोमाइड आहे. ओके, त्यानंतर क्लोरडायझेपॉक्साइड आहे आणि डायसायक्लोमाइन आहे. आता क्लिडिनियम ब्रोमाइड हा क्वाटर्नरी अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक कंपाऊंड आहे. डायसायक्लोमाइन हे टर्शरी अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक कंपाऊंड आहे. ओके, आणि क्लोरडायझेपॉक्साइड. ओके, क्लोरडायझेपॉक्साइड काय आहे? ओके, बेंझोडायझेपाइन्स आहे. ओके, आणि मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी आहे त्याला. ठीक आहे, ओके.
तर हे कॉम्बिनेशन काही ठिकाणी यूज करतात. नॉर्मॅक्झिन तुम्ही सांगितलं किंवा सिबिस. ओके, हा पण ड्रग तुम्हाला माहित असेल, ग्लायकोपायरोलेट. हो आहे. Yes. हो सर. कुठं यूज होतो ग्लायकोपायरोलेट? अनेस्थेशिया मध्ये. येस, अॅनेस्थेशिया मध्ये होतो. हो. तर ग्लायकोपायरोलेट आपण प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन म्हणून यूज करतो. ओके, अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. ओके, तर एअरवे सिक्रिशन्स ते कमी करतात. ओके, तर अॅनेस्थेशिया पूर्वीचे अॅनेस्थेटिक एजंट पहिले इरिटन अॅनेस्थेटिक एजंट असायचे, त्याच्यामुळं रेस्पिरेटरी सिक्रेशन वाढायचे, तर त्याच्यात आपण यूज करतो. ओके, तर इथे पोटेंट अँड रॅपिडली ऍक्टिंग ड्रग आहे. ओके, ठीक आहे, हा पण तुम्हाला माहित आहे. हा सगळ्यांनाच माहित असेल, डायसायक्लोमाइन. सायक्लोपाम जे आहे ते मध्ये, तर त्यांना अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी पण आहे डायसायक्लोमाइनला, आणि डायरेक्ट स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी पण आहे, आणि त्यामुळे अँटी स्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू हा यूज करतात. तर ऍडिशनल डायरेक्ट ऍक्शन असल्यामुळं आपल्याला कमी डोसला तो इफेक्ट दाखवतो. त्यामुळं ऍट्रोपिन पेक्षा हा ड्रग का प्रेफर करता, कारण ह्या ड्रगचे साईड इफेक्ट ऍट्रोपिन पेक्षा कमी आहे. मग ते ऍब्डोमिनल कोलिक असेल त्यात आपण यूज करतो. त्याचप्रमाणे हा IBS मध्ये यूज केला जातो, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये. ब्लर व्हिजन होतं का सर त्यांनी साईड इफेक्ट? कशात? डायसायक्लोमॅन ब्लर व्हिजन. डायसायक्लोमाइन होऊ शकतं. येस. ठीक आहे. तर आता कोणताही अँटीकोलिनर्जिक म्हणला तर विजन इज फिक्स फॉर फार ऑब्जेक्ट, तर जवळचा दिसायला थोडा प्रॉब्लेम येतो काही तासांपर्यंत. तर ते आता बस्कोपॅनने पण काल सरांनी सांगितलं होतं त्यांचा एक्सपिरियन्स. तर बस्कोपॅनने पण झालं होतं, तर त्यांनी पण काही पेशंटला, प्रत्येक पेशंटला होईल असं चान्सेस कमी, कारण ऍट्रोपिन बरोबर चान्सेस जास्त आहे. याला हा कमी डोसलाच इफेक्टिव्ह आहे, कारण ऍडिशनल डायरेक्ट स्मूथ मसल रिलॅक्सन प्रॉपर्टी आहे. तर आपण अँटीस्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, ॲब्डोमिनल पेन असेल, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असतील, डिस्मिनोरिया असेल, त्यात यूज करतो. एनसेड आपण जास्त यूज करतो डिस्मिनोरिया मध्ये. त्याचप्रमाणे ओमेटिंग मध्ये मॉर्निंग सिकनेस आणि मोशन सिकनेस दोघांमध्येही आपण वापरू शकतो. येस. सर डायसायक्लोमाइननी व्हर्टायगो येतो. व्हर्टायगो येतो? हम्म. व्हर्टायगो होतो पेशंटला? म्हणजे डायसायक्लोमाइन दिल्यानंतर पेशंटला चक्कर येते असं म्हणायचंय का तुम्हाला? आवाज नाही येते मला. व्हर्टायगो काय? सर व्हर्टायगो नाही हो, ब्लर विजन होतं सर. ब्लर विजन. ओके, म्हणजे हा, ओके, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली सायक्लोपाम मध्ये डायसायक्लोमाइन 20 mg आहे ना, हा, तर याने जास्त होतं. त्याच्याऐवजी मेफ्टल्सपास वगैरे बाकीचे कॉम्बिनेशन घेतले ना, त्याच्यामध्ये 10 mg फक्त डायसायक्लोमाइन, त्याने थोडंसं कमी होतं. ओके, ब्लर विजन म्हणजे पेशंट एक्सपिरियन्स सांगतात का ते ब्लर दिसायला त्रास होतोय? हा, म्हणजे फिरल्यासारखं होतं म्हणतात. फिरल्यासारखं होतं. ओके ओके ओके, हा, सायक्लोपाम घेतल्यानंतर. ओके हो. ओके. पूर्ण असं व्हर्टायगो येतं असं नाही होत. व्हर्टायगो येतो असं होत नाही. आता ते एक तर ब्लड विजन मुळे असेल, बाकी त्यावेळेस मग आता एक तर त्याचं ब्लड प्रेशर वगैरे नॉर्मल आहे काय ते एक पाहिलं पाहिजे. ओके, नाही तर मग जो साईड इफेक्ट आहे व्हर्टायगो म्हणजे चक्कर जे आहे समजा आपण जे म्हणतो, किंवा त्याला ते ब्लर विजन मुळे तसं वाटत असेल, तो एक चान्स आहे. ठीक आहे. तर सायक्लोपाम मध्ये 20 mg आहे तुम्ही सांगितलं. पॅरासिटामॉल 500 mg आहे. सायक्लोपाम सायक्लोपाम MF जे आहे त्यात पॅरासिटामॉलच्या ऐवजी मेफिनेमिक ऍसिड आहे. ओके, आता जे सायक्लोपाम MF आहे ना, त्यामध्ये डायसायक्लोमाइन 10 mg दाखवत आहे. प्लेन सायक्लोपाम मध्ये 20 mg दाखवत आहे. ठीक आहे, म्हणजे जे आहेत
स्ट्रेंथ ते अवेलेबल आहे. प्लेन सायक्लोपाम म्हणजे डायसायक्लोमाइन प्लस पॅरासिटामॉल कॉम्बिनेशन आहे, तर त्यात डायसायक्लोमाइन 20 mg आहे, पॅरासिटामॉल 500 mg आहे. आणि सायक्लोपाम MF मध्ये सायक्लोपाम 10. मेफ्टल्स पास सारखी आहे ती. ओके, यस, MF जी आहे ती मेफ्टल. तर हम्म. मिफेनेमिक ऍसिड मध्ये 250 mg प्लस मिफेनेमिक ऍसिड 250 mg प्लस डायसायक्लोमाइन 10 आहे. मेफ्टल प्लस तुम्ही जे म्हणतात त्यात पण तसंच आहे. मेफ्टल प्लस आणि सायक्लोपाम MF हे दोन्ही सेम आहे. सेम आहेत. Okay. हा, ते दोन्ही same. तर तिसरं पहा, एक्सिपियंट मेन्शन केलंय त्याच्यात, दिसतंय तुम्हाला? स्लाइड वर दिसत असेल बघा. एक्सिपियंट sir. आपण कुठं बघितलं होतं एक्सिपियंट? Adding agent, killing agent. Yes, yes, very good. It is used as a binding agent or filling agent. Mm. It's inert substance we use while in preparation of the tablet, but that can affect bioavailability. Excipient, starch, polysorbate 80, lactose, Mm. calcium sulfate. ओके, हे एक्सिपियंटचे नावं पण जनरल फार्मॅक मध्ये आपण डिस्कस केली. तर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे एक्सिपियंट यूज केलेल्या याच्यामध्ये त्यांना मेन्शन केलेलं असतं त्यांनी की एक्सिपियंट. ओके, तर इथं आहे एक्सिपियंट मेन्शन. ठीक आहे, ओके. आता हे बाकी सगळे ब्रँड नेम तुम्हाला माहित आहे, त्यात मी काही डिटेल जात नाही. जो सिरप आहे सायक्लोपाम, त्यामध्ये डायसायक्लोमाइन प्लस पॅरासिटामॉल नसतं. ठीक आहे, त्या सायक्लोपाम सस्पेन्शन मध्ये काय असतं? डायसायक्लोबाइन प्लस सायमेथिकॉन. तर सायमेथिकॉन काय आहे? गॅस साठी देतो सर. येस, व्हेरी गुड. तर हे अँटी फोमिंग एजंट आहे, ज्यांना गॅस होतो. ओके, त्याचं गॅस पण कमी होता याने. अँटी फोमिंग एजंट आहे, सरफेस टेन्शन बबल्स कमी करतं ते. ओके, तर अँटी फोमिंग एजंट आहे. तर गॅस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण सायमेथिकॉन देतो. तर डायसायक्लोमाइन प्लस सायमेथिकॉन तुम्ही जे ओके, अँटॅसिड कॉम्बिनेशन जे आहे त्यात पण काही ठिकाणी सायमेथिकॉन ऍड केलेलं असतं. तर सायक्लोपाम टॅबलेट्स आणि सायक्लोपाम सस्पेन्शन यामध्ये फरक तुमच्या लक्षात आला असेल. सायक्लोपाम टॅबलेट्स असतील तर डायसायक्लोमाइन प्लस पॅरासिटामॉल आहे, आणि सायक्लोपाम सस्पेन्शन असेल तर डायसायक्लोमाइन विथ सायमेथिकॉन आहे. तर डायसायक्लोपाइन जनरली 6 वर्षाच्या आत आपण यूज नाही केलं पाहिजे. ओके, लहान मुलांमध्ये अवॉइड केलं पाहिजे असं म्हणतात ऍज पर बुक. ओके, तर लहान मुलांमध्ये कोलिकी पेन साठी आपण कोणते ड्रॉप Colic. देतो? तर कोलिकेट Colic. ड्रॉप आपण देतो. तर तुम्हाला सर्वांना तो ड्रॉप पण माहित असेल. त्यामध्ये दिल ऑइल आहे, फिनिल ऑइल आहे, तर ते बडीशेप पार्क आहे असं म्हणतात त्याच्यात. ओके, आणि ह्या कोलिकेट ड्रॉप मध्ये याच्याबरोबर सायमेथिकॉन पण असतं. तर दिल ऑइल, फिनिल ऑइल आणि सायमेथिकॉन. तर लहान मुलांमध्ये इन्स्टेड ऑफ दिस सायक्लोपाम आपण कोलिकेट ड्रॉप्स यूज करतो. ओके, तर हे तुम्हाला सर्व माहित आहे. ते MBBS च्या मुलांसाठी मी हे सगळे ब्रँड नेम ऍड केले होते. ओके, ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला माहिती. व्हॅलिथामेट हा ड्रग पण तुम्ही मला सांगितलं होतं की सर्वायकल डायलेटेशन साठी वापरतो ड्युरिंग लेबर डिले झालं तर. आणि त्याचप्रमाणे व्हॅलिथामेट हा टर्शरी कंपाऊंड आहे, अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक प्रॉपर्टीला. तर इंटेस्टायनल कोलिक, युरिनरी आणि बिलिरी कोलिक मध्येही ते वापरलं जातं. तर इंट्रामस्क्युलरली 8 मिलीग्रॅम किंवा 10 मिलीग्रॅमची टॅबलेट पण व्हॅलिथामेटची अवेलेबल आहे. ओके, तर इपिडोसिन. ओके, इपिडोसिन, तर हा ब्रँड नेम पण तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, ऐकलाय? हो सर. ओके, तर व्हॅलिथामेट कशासाठीच वापरला जातो कॉमनली? डायलेटेशन ऑफ Dilatation. सर्वायकल डायलिटेशन साठी. ओके, ठीक.
आता बाकीचे जे ड्रग्ज आहे, पायरेनझिपाइन, ऑक्सिब्युटिनिन. आता पायरेनझिपाइन तुम्हाला माहिती आहे, व्हॅलिथामेट, डायसायक्लोमाइन आणि पायरेनझिमाइन हे अँटी सिक्रेटरी, अँटी स्पाझमोटिक, तर पेप्टिक अल्सर मध्ये तो वापरला जातो आणि सिलेक्टिव्ह M1 ब्लॉकर आहे तो. तर आपण पेप्टिक अल्सर मध्ये डिटेलमध्ये तो डिस्कस करणार आहे. आणि व्हसाइको सिलेक्टिव्ह ड्रग मध्ये कोणते डिस्कस केले होते मी, म्हणजे नावं तरी डिस्कस केलेले आहे. फ्लॅवोक्झेट. फ्लेवोक्झेट. ओके डॅरिफेनेसिन. ओके. सॉलिफेनेसिन. डेरिफेनासिन, सॉलिफेनासिन, ऑक्सिब्युटिनिन ऑक्सिब्युटिन सर. आणि टी वरून टोलटेरोडिन. ठीक आहे, तुम्हाला 2 जरी नावं आले ना, व्हसाइको सिलेक्टिव्ह, टॉलटेरोडिन, तुम्हाला 2 जरी नावं आले ना व्हसाइको सिलेक्टिव्ह, तर तरी सुद्धा सफिशियंट आहे. तुम्हाला ऑलरेडी माहित असतील एक, बरोबर आहे. तर व्हसाइको सिलेक्टिव्ह ड्रग काय करतील, कशासाठी वापरले जाऊ शकतात? तर हे व्हसाइको सिलेक्टिव्ह म्हणजे ते सिलेक्टिव्हली जे युरिनरी ब्लॅडरवरचे रिसेप्टर आहे त्यावर ऍक्ट होता, म्हणून त्यांना व्हसाइको सिलेक्टिव्ह नाव दिलेलं आहे. तर ते डेट्रोजल मसल काय करतील, M3 रिसेप्टर ब्लॉक करून रिलॅक्स करतील. डेट्रोजल मसल रिलॅक्स होईल आणि स्पिंक्टर काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. म्हणजे युरिन काय राहील, ब्लॅडर मध्ये वाढेल, ब्लॅडरची कॅपॅसिटी वाढेल थोडक्यात. म्हणजे जे डेट्रुजल इनस्टॅबिलिटी वाले पेशंट आहेत, ज्याच्यामध्ये युरिनरी फ्रिक्वेन्सी होत असते परत परत, युरिनरी इनकॉन्टिन्युअन्स असते, एनयुरेसिसचे पेशंट असतील, किंवा न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम असेल, न्यूरोजेनिक ब्लॅडर असेल, स्पायना बायफिडा असेल, ओके, तर त्यामध्ये आपण यूज करू शकतो. प्रोस्टॅटेक्टोमी, व्हसायकल स्पाझम असेल, त्यामधलं स्पाझम रिलीव्ह करायला आपण हे ड्रग यूज करू शकतो. तर ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असेल त्याला ट्रीट करायला हे ड्रग देतात असं आपण म्हणू शकतो. मग त्यात न्यूरोजेनिक ब्लॅडर असेल किंवा नॉक्चर्नल एन्युरेसिस असेल, डेस्ट्रोजल हायपर रिएक्टिव्हिटी असेल, तर ह्या पेशंट मध्ये आपण हे ड्रग देऊ शकता. तर यापैकी कोणत्या ड्रगचा यूज तुम्ही बघितलेला आहे? फ्लॅवोक्झेट. फ्लेवोक्झेटचा पाहिलेला आहे. डेरिफेनासिन, सोलिफेनासिन नाही. नाही. ओके, ते आता नवीन आहेत. आता मे बी ब्रँड नेम, आता युरिस 5 तुम्ही पाहिलंय का? हा. Yes. फ्लेवोक्झेट. ओके, हम्म. फ्लेवोक्झेट 200. ओके. डेरिलॉंग 7.5, नाही. डेरिफेनासिन आहे. सोलिसेप्ट 5, सोलिफेनासिन आहे. हो. Polyceptor. सोलिसेप्ट पाहिलंय तुम्ही? ओके, Yes. ऐकलंय. ओके, हो. तुम्हाला ब्रँड नेम वरून लक्षात जास्त लवकर येत असत. ओके. आणि ऑक्सिस्पाज, त्यात ऑक्सिब्युटिनिन आहे. ओके. कशासाठी यूज करता तुम्ही हे? फ्रिक्वेन्सी ऑफ इन्फिनेशन, काय काय म्हणजे Incontinence is there. ओके, म्हणजे युरिनरी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर Incontinence of urine. ओके, इनकंटिन्युअन्स. ओके, हम्म. इनकंटिन्युअन्स साठी वापरता. ओके, युरिनरी इनकंटिन्युअन्स. ओके, ठीक आहे, ठीक आहे. एनयुरेसिस असेल तर काय देतात? नॉक्चर्नल एन्युरेसिसचे पेशंट कधी आलाय? नाही. ट्रिप्टोमर, ॲमिट्रिफायलिन कोणता? ट्रिप्टोमर देतात सर. ट्रिप्टोमर ओके ॲमिट्रिफायलिन ओके, ॲमिट्रिप्टायलिन. ॲमिट्रिप्टिलिन. ॲमिट्रिफायलिन ओके ओके ओके, ॲमिट्रिप्टिलिन यूज करता. ओके ओके. आता ॲमिट्रिप्टिलिन जो ड्रग आहे तो कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे, काही आयडिया तुम्हाला? अँटीसायकोटिक. अँटीडिप्रेसंट आहे. Antidepressant. ॲमिट्रिप्टिलिन ना? Anxiety. Antidepressant. ओके, अँटी डिप्रेसंट आहे ना? Yes. ओके. मग तो अँटी ॲमिट्रिप्टिलिन किंवा इमिप्रामाइन जो आहे, ओके,
तो पण यूज करतात. तसं तुम्ही ॲमिट्रिप्टिलिन सांगितलेला आहे. ओके, तो पण यूज होतो. ओके, तर तो का यूज केला जातो, त्याचं काही रिझन? नाही. ओके, तर एक म्हणजे काय आहे की त्याला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. ओके, त्याला ऍडिशनल काय आहे, अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला माहिती आहे अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी वाले ड्रग काय करतात, सिक्रेशन कमी कर. हा म्हणजे युरिनरी ब्लॅडरची कॅपॅसिटी वाढवणार आहे. हम्म. बरोबर आहे, ठीक आहे. ओके, ते एक आहे. तर त्यामुळं ते यूज करत, आपण त्यामध्ये यूज करतो आणि ते पॉप्युलरली त्या पॉइंट ऑफ, आता अँटी डिप्रेसंट म्हणूनही ते यूज होतात. ओके, सरांनी जे सांगितलं होतं ड्रोटाव्हेरिन. ओके, ड्रोटाव्हेरिन कोणत्या मेकॅनिझमने ऍक्ट होतं, बरोबर आहे. तर प्लीज रिमेंबर, ड्रोटीन टॅबलेट तुम्ही ऐकलेली असेल, येस. तर त्यामध्ये कोणता ड्रग असतो, ड्रोटाव्हेरिन. पण हा ड्रग अँटीकोलिनर्जिक नाही, हे लक्षात घ्या. पण ड्रोटाव्हेरिन कोणता ड्रग आहे, तर ड्रोटाव्हेरिन हा फॉस्फोडायस्टेरेज इन्हिबिटर आहे. फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईम मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, त्यात ड्रोटाव्हेरिन फॉस्फोडायस्टेरेज 4 एन्झाईम इन्हिबिट करतो. तर फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईमचा काय रोल आहे हे मी पहिले तुम्हाला सांगतो. जे सायक्लिक एएमपी आहे आपल्या बॉडीमधलं, त्याचं मेटाबॉलिझम 5' मध्ये करण्यासाठी फॉस्फोडायस्टेरेज एन्झाईम लागतो. जर हा एन्झाईम इनिबिट झाला तर सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम होईल का, नाही. सायक्लिक एएमपीची लेवल वाढेल. आणि आपण डिस्कस केलेलं आहे, जेव्हा स्मूथ मसल मध्ये सायक्लिक एएमपीची लेवल वाढते त्यावेळेस स्मूथ मसल काय होतात, रिलॅक्स होतात. आणि त्यामुळं ही रिलॅक्सन प्रॉपर्टी त्या ड्रगची आहे. पण तो अँटीकोलिनर्जिक नाही, ड्रोटाव्हेरिन. तर इंटेस्टायनल कोलिक, बिलियरी कोलिक, रिनल कोलिक, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, युटेराइन स्पाझम असेल त्यामध्ये आपण यूज करू शकतो. तर जस्ट ऍडिशनल इथं मी डिस्कस केलंय, ठीक आहे. ड्रोटाव्हेरिन, तर ड्रोटीन आहे, ड्रोटीन प्लस आहे. ओके, ड्रोटीन ए आहे, ड्रोटीन एम आहे. तर सर्वांना तुम्हाला ह्या ड्रग माहित आहे. ड्रोटीनचं इंजेक्शन पण आहे. येस. ओके, आता मिड्रेटिक आणि सायक्लोप्लेजिया दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू, ॲट्रोपिन, होमॅट्रोपिन, सायक्लोपेंटोलेट, ट्रोपिकामाइड हे 4 ड्रग आहेत. त्यापैकी क्विकेस्ट ऍक्टिंग ट्रोपिकामाइड आहे आणि शॉर्टेस्ट ऍक्टिंग पण कोणता आहे, ट्रोपिकामाइड आहे. तर रिफ्रॅक्टरी टेस्टिंग मध्ये डोळे चेक करताना, डोळ्याचा नंबर काढताना आपण ड्रॉप म्हणजे डॉक्टरने टाकतो, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट टाकतात. तर त्यामध्ये ट्रोपिकामाइड यूज केला तर 40 मिनिटं, 20 ते 40 मिनिटात ऍक्शन येते. त्यामुळे पेशंटला जास्त बसावं लागत नाही आणि ऍक्शन लवकर संपते. म्हणजे रिफ्रॅक्टरी टेस्टिंग झाल्यावर ऍक्शन संपली तर पेशंट मध्ये रिकव्हरी फास्ट होते. म्हणून बेस्ट ड्रग फॉर रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग मध्ये 4 पैकी कोणता आहे, ट्रोपिकामाइड. फक्त मी तुम्हाला सांगितलं होतं ॲट्रोपिन कुठं यूज करतो आपण, ज्याच्यात रिफ्रॅक्टरी टेस्टिंग मध्ये जर आपल्याला कोलिनर्जिक टोन जर एखाद्याचा जास्त असेल तर त्याला रिव्हर्स करायला आपण ॲट्रोपिन यूज करतो, कारण ॲट्रोपिन पॉवरफुल अँटी कोलिनर्जिक आहे. तर कोलिनर्जिक टोन कोणात जास्त असतो आपण बघितलंय, चिल्ड्रन मध्ये. तर चिल्ड्रन मध्ये रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी कधी कधी ॲट्रोपिन पण लागतं मिड्रेसिस आणि सायक्लोप्लेजिया करायला. चालेल, आता लास्ट पार्ट, युजेस. ऑलरेडी युजेस तुम्ही मला सांगितलेले आहेत, फक्त बुक्स मध्ये कसं दिलंय त्यांच्या ऍक्शन नुसार युजेस मेन्शन केले. अँटी सिक्रेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू कुठे यूज करणार, अँटी स्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू कुठे यूज करणार,
मिड्रेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू कुठे यूज करणार, व्हसायको सिलेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू कुठे यूज करणार, CVS मध्ये कुठे यूज करणार, व्हॅगोलायटिक ऍक्शन असल्यामुळं ते सगळे हे आहे. तर अँटी सिक्रेटरी युजेस मध्ये पेप्टिक अल्सर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन मध्ये आपण ग्लायकोपायरोलेट बघितलेला आहे. त्यानंतर पल्मोनरी एम्बोलिझमच्या पेशंटमध्येही रेस्पिरेटरी सिक्रेशन वाढतं, ते कमी करण्यासाठीही आपण हे देऊ शकतो. आणि पार्किन्सोनिझम मध्ये तर ट्रीटमेंटमध्ये वापरतो, पण पार्किन्सोनिझम मध्ये जे सिक्रेशन वाढतं ते कमी करायलाही आपण देतो. तर अँटी सिक्रेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू अँटी कोलिनर्जिक ड्रग 4P तुम्हाला लक्षात ठेवायचे. 4P कोणकोणते आहे? प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन, पेप्टिक अल्सर, पल्मोनरी एम्बोलिझम आणि पार्किन्सोनिझम. 4P 4P. आता अँटीस्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू कुठे यूज करतात? खूप साऱ्या गोष्टी पहा. इंटेस्टाइनल आणि रिनल कोलिक असेल, ॲब्डोमिनल क्रॅम्प, नर्वस फंक्शनल ड्रग इंड्यूस डायरिया मध्ये अँटीस्पाझमोटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो. IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असेल, गॅस्ट्रायटिस, डिस्पेप्सिया, गॅस्ट्रिक हायपरमोटिलिटी असेल त्यामध्ये यूज करतो. युरिनरी फ्रिक्वेन्सी किंवा अर्जन्सी असेल, एन्युरेसिस इन चिल्ड्रन असेल त्यात यूज करतो. डिस्मिनोरिया, पेन ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल त्यात आपण यूज करतो. तर युजेस मध्ये अँटीस्पाझमोटिक मध्ये भरपूर सारे इंडिकेशन्स आहेत, ते तुमचे आले पाहिजे. फक्त पेन रिलीव्ह, ॲब्डोमिनल पेन असं न लिहिता बाकी पण तुम्ही IBS, ओके, इंटेस्टाइनल रिनल कोलिक, ॲब्डोमिनल क्रॅम्प्स, गॅस्ट्रायटिस, युरिनरी अर्जन्सी, युरिनरी फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल, एन्युरेसिस, डिस्मिनोरिया, हे सगळ्या कंडिशन्स तुम्हाला त्यात मेन्शन करता आल्या पाहिजे. त्यानंतर तिसरा यूज जो आहे ब्रोंकेल अस्थमा, अस्थमॅटिक ब्रोंकायटिस आणि COPD मध्ये. मग मी डिटेलमध्ये ते डिस्कस केलंय, त्यात मी काही जात नाही. ओके, इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड, इप्राट्रोपियम ब्रोमाइड बीटा-2 अगोनिस्ट कॉम्बिनेशनचे ऍडव्हान्टेज, COPD आणि अस्थमा मध्ये कोणत्या पेशंट मध्ये आपण जास्त प्रेफर करतो, सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्यात. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, टायोट्रोपियम ब्रोमाइड आपण ॲट्रोपिन च्या ऐवजी का प्रेफर करतो ते पण आपलं डिस्कस झालेलं आहे. ड्रॉबॅक्स ऑफ द ॲट्रोपिन पण डिस्कस झालेले आहे. ठीक आहे, तर ब्रोंकेल अस्थमा, COPD आणि अस्थमॅटिक ब्रोंकायटिस. आणि आय मध्ये हे ड्रग मिड्रियासिस आणि सायक्लोप्लेजिया करतात. 2 युजेस मी तुमच्याशी डिस्कस केले, एक होता डायग्नोस्टिक आणि एक होता थेराप्युटिक. तर डायग्नोस्टिक मध्ये मी तुम्हाला सांगितलं रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग साठी हे ड्रग यूज करतात, कारण आपल्याला रिफ्रॅक्टरी एरर टेस्टिंग साठी मिड्रियासिस आणि सायक्लोप्लेजिया ह्या दोन्ही गोष्टी लागतात. प्युपिल साईज वाढली पण पाहिजे आणि व्हिजन दूरच्या ऑब्जेक्टला सेट झाली पाहिजे, त्यामुळे आपण हे ड्रग यूज करतो. त्यात ट्रोपिकामाइड आपण प्रेफर करतो, कारण तो फास्टेस्ट ऍक्टिंग आहे आणि शॉर्टेस्ट ऍक्टिंग आहे. आणि थेराप्युटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आईला रेस्ट मिळावी म्हणून किंवा आय रिलेटेड मसलचं जे स्पाझम झालेलं असते इन्फेक्शन मध्ये ते कमी व्हावं म्हणून आपण व्हेरियस आय इन्फेक्शन मध्ये हे ड्रग्स देतो, जसं केराटायटिस, आयरायटिस, आयरिडोसायक्लायटिस, युव्हायटिस, कोरायडायटिस. ओके, तर इंट्राऑक्युलर मसल जे आहे त्याचं स्पाझम कमी होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर डायग्नोस्टिक यूज तर तुम्हाला लक्षात आलाय, पण थेराप्युटिक यूज कधी कधी विसरतो, तर थेराप्युटिक यूज पण आय मधला लक्षात ठेवा. ॲट्रोपिन CVS मध्ये सायनस ब्रॅडिकार्डिया असेल, पार्शियल हार्ट ब्लॉक असेल, तर त्या पेशंट मध्ये आपण ॲट्रोपिन देऊ शकतो. कोणत्या पेशंट मध्ये की ह्या पेशंट मध्ये सायनस किंवा हार्ट ब्लॉक हे वॅगल टोन इन्क्रीज झाल्यामुळं आलेला असेल, तर आपण हे ॲट्रोपिन डेफिनेटली द्यायला पाहिजे. जसं MI पेशंट मध्ये जर पेशंटला ब्रॅडिकार्डिया बसला, डिजिटलिस्ट टॉक्झिसिटी मध्ये बसला, तर आपण ॲट्रोपिन देतो. तर टू काउंटरॅक्ट सायनस ब्रॅडिकार्डिया अँड हार्ट ब्लॉक, फॉर दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू वी यूज ॲट्रोपिन. आणि इथे ॲट्रोपिन यूज करता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत आपण ॲट्रोपिन सबस्टिट्यूट पाहत होतो सगळीकडं, पण ॲट्रोपिन हा काही ठिकाणी आपल्याला अल्टरनेटिव्ह नाहीये, ॲट्रोपिनच देतो आपण. म्हणजे ब्रॅडिकार्डिया मध्ये पेशंट गेलं तर आपण ॲट्रोपिन देतो,
अजून ॲट्रोपिन कुठे देतो? ओपीपी पॉइझनिंग मध्ये. त्याला बाकी अल्टरनेटिव्ह ड्रग नाही देत बसत अँटीकोलिनर्जिक, बरोबर आहे? Yes. लक्षात आलं? तर ॲट्रोपिन अजून म्हणजे खूप सारे ॲट्रोपिन म्हणजे खूप साऱ्या युजेस मध्ये ॲट्रोपिनच्या ऐवजी दुसरे ड्रग अवेलेबल आहे. पण ॲट्रोपिन असा आहे की काही कंडिशन मध्ये आपल्याला तोच द्यावा लागतो. तर एक आहे सायनस ब्रॅडिकार्डिया आणि पार्शियल एव्ही ब्लॉक, दुसरा आहे ओपीपी पॉइझनिंग. ते एक लक्षात ठेवायचं आहे. सीएनएस युजेस मी ऑलरेडी सांगितलं. पार्किन्सोनिझम मध्ये इडिओपॅथिक पार्किन्सोनिझमला ड्रग ऑफ चॉईस लिओडोपा आहे, परंतु माइल्ड केसेस असतील तर इनिशियली आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग देऊ शकतो. आणि ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये अँटीकोलिनर्जिक आर कन्सिडर ॲज ड्रग ऑफ चॉईस. आणि कोणते अँटीकोलिनर्जिक इथं यूज करतो आपण? आठवत आहे तुम्हाला? कोणते अँटीकोलिनर्जिक यूज करतो? येस, आवाज नाही ते. कोणते अँटीकोलिनर्जिक आपण पार्किन्सोनिझम मध्ये यूज करतो? म्हणजे ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये आपण अँटीकोलिनर्जिक ड्रग ऑफ चॉईस म्हणतोय, तर कोणतं यूज करतो? ॲट्रोपिन तर यूज करत नाही आपण. त्याच्याऐवजी आपण दुसरे यूज करतो. ब्लड प्रेशर निमोनिक मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अँटी पार्किन्सोनियन अँटीकोलिनर्जिक ड्रग बेन्झहेक्झॉल, बायपायरिडिन आणि प्रोसायक्लिडिन. तर ड्रगचे नावं पण तुम्ही पाठ करा, ठीक आहे? आणि मोशन सिकनेस मध्ये आपण हायोसिन किंवा डायसायक्लोमाइन देतो. का देतो ते पण बघितलंय. दिस ड्रग ब्लॉक द ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम वेस्टिब्युलर ॲपॅरेटस टू ओमिटिंग सेंटर. ओके, तर सेंट्रल ऍक्शन मध्ये पार्किन्सोनिझम आणि मोशन सिकनेस आहे. नेक्स्ट, ॲट्रोपिन आपण ओपीपी पॉइझनिंग किंवा कार्बामेट पॉइझनिंग मध्ये देतो. दोघांमध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे. आणि निओस्टिग्मिन बरोबर आपण कधी कधी ॲट्रोपिन देतो. तर कुठं कुठं देतो? ॲट्रोपिन निओस्टिग्मिन बरोबर देतो का आपण? Myasthenia gravis. येस, व्हेरी गुड. जिथं जिथं निओस्टिग्मिनमुळे जो ऍसिटिल कोलिन वाढतो त्याची ऍक्शन निकोटिनिक रिसेप्टरवर लागत असेल, मस्कुरेनिक रिसेप्टरवर लागत नसेल, तिथं तिथं निओस्टिग्मिन बरोबर ॲट्रोपिन ऍड केला जातो. मग ते मायस्थेनिया ग्रेव्हिस असेल, ओके, कोब्रा बाईट असेल किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह डिक्युररायझेशन असेल. ओके, आणि ॲट्रोपिन आपण ड्रग ऑफ चॉईस सांगितलेलंच आहे. ओपीपी पॉइझनिंग असू दे किंवा कार्बामेट पॉइझनिंग असू द्या, दोघांसाठी ॲट्रोपिन ड्रग ऑफ चॉईस आहे. ओके, साईड इफेक्ट तुम्हाला आता सर्वांना माहीत झालेले आहेतच. कोणकोणते साईड इफेक्ट व्हायवा मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतं. हे ॲट्रोपिनचे साईड इफेक्ट काय? तर ड्रायनेस ऑफ माउथ, डिफिकल्टी इन स्वेलिंग, डिफिकल्टी इन टॉकिंग, ड्रायनेस ऑफ द स्किन, फीवर, डिफिकल्टी इन मिक्चुरेशन, डिक्रीज बॉवेल साऊंड, डायलेटेड पिपिल म्हणजे त्याच्यामुळे फोटोफोबिया, ब्लरिंग ऑफ विजन होतं, पाल्पिटेशन आहे. ओके, हाय डोसला सीएनएस एक्साइटेशन होतं. सीएनएस स्टिम्युलेशन मुळे एक्साइटेशन, डेलिरियम, हॅलोसिनेशन, अटॅक्झिया, ओके, हायपोटेन्शन, वीक अँड रॅपिड पल्स, कार्डिओव्हास्क्युलर कोलॅप्स होऊ शकतं आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो पेशंट, कन्व्हल्जन आणि कोमा. पण ते हाय डोसला दिसतं, ओके, थेरॅपेटिक डोसला नाही दिसत. तर अशा प्रकारे आपला हा टॉपिक संपलेला आहे. ॲट्रोपिन पॉइझनिंग असेल तर आपण कोणतं ड्रग यूज करतो? Atropine poison. ॲट्रोपिन पॉइझनिंग झालंय तर ते रिव्हर्स करण्यासाठी त्याला अँटीडोट कोणता? व्हेरी गुड, फायझोस्टिग्मिन. गुड. आपल्याला आता लॉजिकच आहे, अँटीकोलिनर्जिक पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग आहे ॲट्रोपिन, त्याच्या विरुद्ध पॅरासिम्पॅथोमायमेटिक देणं गरजेचं आहे. फायझोस्टिग्मिन दिल्याने ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम इनिबिट होईल, त्याची लेवल वाढेल आणि मग तो मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होईल ॲट्रोपिनला डिस्प्लेस करून, कारण कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन आहे. तर फायझोस्टिग्मिन इज द ड्रग ऑफ चॉईस. ओके ओके, तर बघा आता ॲट्रोपिन पॉइझनिंगलाच धतुरा पॉइझनिंग असंही म्हणू शकतो आपण किंवा बेलाडोना पॉइझनिंग असंही म्हणू शकतो.
कारण ॲट्रोपिन हा ड्रग ॲट्रोपा बेलाडोना ह्या प्लांट पासून किंवा धतुरा प्लांट पासून डिराईव्ह करतात. म्हणून तुम्हाला जर कोणी विचारलं ॲट्रोपिन पॉयझनिंगला ड्रग ऑफ चॉईस काय आहे, धतुरा पॉयझनिंगला ड्रग ऑफ चॉईस काय आहे, तर बेलाडोना पॉयझनिंगला ड्रग ऑफ चॉईस आहे, तर सगळ्यांचा आन्सर काय आहे? फायझोस्टिग्मिन. लक्षात आलं? तर ट्रीटमेंट मध्ये आपण काय करतो, गॅस्ट्रिक लवाज करतो विथ टॅनिक ऍसिड. पेशंटला आपण डार्क व्हाईट रूम मध्ये ठेवतो, ओके, कारण ब्लरिंग ऑफ विजन झालेलं असतं. कोल्ड स्पॉन्जिंग किंवा आईस बॅग्स अप्लाय करणं गरजेचं असतं. तुम्हाला मी सांगितलं ॲट्रोपिन मुळे काय होतं, हीट लॉस होत नाही, स्वेटिंग होत नाही, त्यामुळे हीट आणि टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर ऍक्टिव्हेट होतात, त्यामुळं फिवर येतो. तर त्यासाठी कोल्ड स्पॉन्जिंग और आईस बॅग्स आपल्याला अप्लाय करणं गरजेचं आहे. फायझोस्टिग्मिन ड्रग ऑफ चॉईस आहे. त्यानंतर एअरवे आणि ब्लड प्रेशर मेंटेनन्स इज अनदर इम्पॉर्टंट पॉईंट. कन्व्हर्जन असेल तर आपल्याला डायझेपम देणं गरजेचं आहे. तर हे सगळं ट्रीटमेंट पार्ट आहे ॲट्रोपिन, धतुरा किंवा बेलाडोना पॉयझनिंग. तर MCQ असा आहे की फायझोस्टिग्मिन इज द ड्रग ऑफ चॉईस इन दिस पॉयझनिंग. आणि ॲडव्हर्स कॉन्ट्राइंडिकेशन मध्ये हा कॉन्ट्राइंडिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन अ पेशंट हॅव्हिंग ग्लाउकोमा. दिस ड्रग प्रेसिपिटेट अटॅक ऑफ ग्लाउकोमा. लक्षात आलं? Yes. ओके, तर आपलं अँटीकोलिनर्जिक टॉपिक संपलेला आहे. पॅरासिम्पॅथोमायमेटिक आणि पॅरासिम्पॅथोलायटिक असे दोन्ही ग्रुप संपलेले आहे. म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमची रिलेटेड ड्रग संपलेले आहे. उद्या आपण सिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजे ॲड्रिनर्जिक सिस्टीमशी रिलेटेड ड्रग स्टार्ट करणार आहोत आणि त्यामध्ये ॲड्रिनर्जिक ड्रग आपण पहिले डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण सिम्पॅथोलायटिक ड्रग्स मध्ये अल्फा आणि बीटा ब्लॉकर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आपण डिटेलमध्ये दोन्ही ड्रग्स ग्रुप बघितलेले आहेत. समजलंय टॉपिक? Yes, sir. ओके Yes. हो सर. ओके, चालेल. ओके, Good night. थँक्यू. you, sir. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट.